संवादात मनमोकळा संवाद। आज आपल्यासोबत आहे ग्रीशा सारीज, तनिष्क ज्वेलर्स, पादुका फुटवेअर आणि अशा बऱ्याच ब्रँडसोबत काम केलेल्या किंवा ब्रँड शूट केलेल्या ब्रँड अँबॅसेडर, त्यांचं नाव आहे दर्शना पाटील। आपण थोडं त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा आतापर्यंतचा प्रवास। नमस्कार, माझं नाव दर्शना पाटील। खूप आवडेल आम्हाला तुमच्यासोबत गप्पा मारायला आणि तुमच्याबद्दल जाणून घ्यायला, कारण बरेच ॲड शूट आपण तुमच्या बघितलेलं आहे, जसं तनिष्क ज्वेलर्स असेल किंवा पादुका फुटवेअर असेल, तर त्याच्यावरती ॲड आपण बघतो। पण पर्सनली असं भेटून जाणण्याची जी उत्सुकता ती आमची आणि नक्कीच प्रेक्षकांची सुद्धा असणार आहे। तर तुम्ही कुठून बिलॉंग करता? मी प्रॉपर कोकणची आहे, मूळचं माझं गाव आहे कोकण। मी खूप छोट्याशा गावातनं आलेली आहे। मॉडेलिंग हे माझं लहानपणापासून माझी खूप आवड होती की मी बऱ्याच वेळेला टी व्ही सिरियल पाहत होते। तर मी छोटी असताना माझ्या आईला कंटिन्यू बोलायचे मला आई ॲक्टर्स व्हायचे किंवा मला हिरोईन व्हायचे। आई म्हणायची हे आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं काम नाही आहे किंवा आपण हे नाही करू शकत। पण एक माझ्या लहानपणीच म्हणत होते की मला काहीतरी बनायचे, म्हणजे मला स्वतःची ओळख निर्माण करायची, मग काही का होईना पण मी बनणार। आणि आज मला सांगताना एवढा आनंद होत आहे, मी कोकणातनं येऊन पुण्यामध्ये खूप असं काही नाही पण छोटंसं जेवढं पण स्वतःचं अस्तित्व तयार केलं आहे की मी आज मी पुण्याच्या कुठल्याही एरियामध्ये गेले की मला ॲज अ मॉडेल किंवा माझी प्रोफेशनल जी फील्ड आहे त्याच्यामुळे ओळखलं जातं। दर्शना पाटील हे नाव लोकांच्या तोंडामध्ये असतं आणि त्याचाच मला अभिमान आहे की आज आपण इथपर्यंत जो आपला प्रवास आहे तो खूप छान आहे आणि ह्याच्या पुढचा जो प्रवास असणार ह्याच्यापेक्षा अजून 10 पटीने चांगला असणार आहे। कारण तुमच्यासारखे बरेच चांगले लोक मला माझ्या आयुष्यात भेटले, ज्याने मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं। मोस्टली कसं आहे, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येण्यासाठी बऱ्याच मुलींना किंवा बऱ्याच लेडीजला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण कॉम्प्रोमाइज हे काय खूप मोठं ऑप्शन नाही आहे। प्रत्येकाचा तो प्रश्न असतो की आपण केली पाहिजे की नाही। पण मला म्हणायचं की देवाने तुमच्याकडे सुंदरता दिली आहे, टॅलेंट दिले, कॉन्फिडन्स लेवल आहे, तर आपण कॉम्प्रोमाइज का केलं पाहिजे, राईट? तर माझं ह्या मताशी मी सहमत बिलकुल नाही की आपल्याला पुढे जाण्यासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं। तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही खूप छान लेवलला जाऊ शकता। नक्कीच छान। म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की लहानपणी एक आपलं स्वप्न असतं, पण मोठं झाल्यानंतर ते स्वप्न पूर्ण होईलच की नाही अशी म्हणजे प्रत्येक लोकांचे स्वप्न अपूर्ण राहतात। पण तुमचं एक चांगलं आहे की तुमची जी इच्छा होती, तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण केलं। आणि दुसरं मला असं विचारायचं आहे तुम्हाला की जे तुम्ही आत्ता बोललात की कॉम्प्रोमाइज हा खूप मोठा विषय आहे, ठीक आहे? सो मग तुम्हाला असे काही अनुभव आले का या क्षेत्रामध्ये असताना? नक्कीच आलेले आहेत। ॲक्च्युली मी 2021मध्ये मिसेस महाराष्ट्र झाले होते नितीन जगरे सरांच्या शोमध्ये। तो माझा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता आणि एकदा विनर झाल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी ऑफर्स आल्या, जसं की वेब सिरीजसाठी असेल। अक्षरशः मी कोणाचं नाव घेणार नाही, कोण डिरेक्टर वगैरे, पण मी ज्या ठिकाणी मीटिंगला गेले त्यावेळी माझ्या हातात पेपर दिला गेला आणि मला सांगितलं गेलं की मॅडम मीटिंग संपल्यानंतर की तुम्हाला कंडिशनवर किंवा कॉम्प्रोमाइज करावं लागेल। तेव्हा मी कुठेतरी विचार केला, आपली सुंदरता एवढी पण सोपी नाही की आपण कोणावरती ती उधळू शकतो। तुमच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे, तुम्ही तुमच्या टॅलेंटने पुढे जाऊ शकता। असे बरेच एक्सपिरियन्स आहेत की मी मीटिंगला गेल्यानंतरच त्या लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता। मला असं वाटत होतं की आपण काय चुकीचं तर करत नाही आहोत ना। तर हे एक्सपिरियन्स मी अनुभवलेले आहेत आणि मला बऱ्याच लेडीजला किंवा मुलींना हेच सांगायचं आहे, तुम्हाला आयुष्यात हिरोईन व्हायचं आहे, मॉडेल व्हायचं आहे, तर तुमच्या टॅलेंट होतं तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता। तुम्हाला कोणासमोर झुकण्याची गरज पडणार नाही आहे, तुमचा कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग पाहिजे। बरोबर आहे। आणि जसं मी आता तुम्हाला विचारलं की कॉम्प्रोमाइज हा विषय खूप मोठा आहे, तर कधी असं झालं का की तुम्ही ऑडिशनसाठी गेलात आणि तुम्हाला तिथे अशा काही ऑफर्स आल्या तर तिथून तुम्ही खूप डिस्टर्ब होऊन कधीतरी असं विचार आलाय का की नाही आपण या फील्डमध्ये नाही गेलं पाहिजे? हो, नक्कीच असं बऱ्याच वेळा झालेलं आहे। मी 2010मध्ये फर्स्ट ऑडिशन दिलं होतं निगोस्कर हॉलला आणि मला माहिती नव्हतं, जस्ट मी मिरॅकल अकॅडमी थ्रू गेले होते। तिथे 2000 लोक प्लस होते तिथे, पण मी तिथे गेल्यानंतर एका डायरेक्टरने मला बोलवलं, मॅम तुम्ही इथे या, तुम्हाला मी मेन लीड रोल देतो। तर मी त्यांना म्हटलं ॲक्ट काय हेच मला माहिती नाही, देवाने मला सुंदरता दिली आहे, पण हा प्लॅटफॉर्म काय असतं आणि तिथे जाऊन आपल्याला काय करायचं, तुम्ही असं माझ्यामध्ये काय पाहिलं की तुम्ही मला ऑफर करते? तर म्हटलं की तुम्ही खूप सुंदर आहात, तुम्ही पुढे जाऊ शकता। तर मी घरी गेले आणि त्याच्यानंतर मी कुठेतरी विचार केला, मी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड करून घेऊन घरी गेले। मी कंटिन्यू 1 महिना त्या सेटवर पण आले आणि तिथे मला कळालं की तिथे स्टेजवरती जो लावणी नृत्य असतं त्या पण गोष्टी केल्या जातात आणि ते लावणी नृत्य पण होते। मग त्या डिरेक्टरने मला ऑफर केली, तुम्ही दिसायला खूप छान आहेत, आपण स्टेज इव्हेंट पण करतो, तर तुम्ही लावणी पण करणार का? आणि लावणी करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर आमच्या घरामध्ये मोस्टली की लावणी हे खूप चांगलं आहे, ते पण माझ्या घरी तर नाही चांगलं की नाचणारी लेडीज ही आपली मराठी लोकांची एक वृत्ती असते किंवा समजलं जातं आणि मी प्रॉपर कोकणची असल्यामुळे माझ्या फॅमिलीने पण ते ॲक्सेप्ट केलं नव्हतं। आणि ज्यावेळेला मी त्यांच्या एक माकडाचं लग्न म्हणून मूवी येणार होता आणि त्यांचं शूट स्टार्ट झालं होतं, माझ्यापेक्षा पण खूप मिडल क्लास किंवा छोट्या घरातनं लोक आले होते।
त्यांची ॲक्टिंग माझ्यापेक्षा खूप छान होती, पण डिरेक्टर किंवा त्यांचे पर्सनल असिस्टंट माझ्यामागे खूप मेहनत घेत होती. तर मी कुठेतरी विचार केला माझ्यापेक्षा हे खूप बेस्ट आहेत, ह्या लोकांना माझ्याकडनं असं काय पाहिजे की ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्यालाच एवढं पुढे का करतात. जसं जसं माझं शूटचे डेज वाढत गेले, एक आठवडा झाला असेल, एक आठवड्यानंतर कंटिन्यू माझ्यामागे त्यांची होणारी मेहनत किंवा नाही मॅम तुम्ही हे करू शकता, तुम्ही केलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर कर्जतला त्याचं शूट होतं, तेव्हा माझं पण कुठेतरी असं कसरत होते की नाही आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा आपल्याकडनं काहीतरी चूक होते. कारण ज्यावेळेला माझ्यासोबत ह्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेला बाकीचा जो ग्रुप साईडला जाऊन गॉसिप करायचं, ही खूप सुंदर आहे म्हणून हिलाच पुढे करणार असं, आणि ते मी ऐकल्यानंतर मला रडायला यायचं. कारण मला या गोष्टींची काही आयडियाच नसती की आपल्या आयुष्यात काय चाललंय. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की मला काही हिरोईन वगैरे व्हायचं नाही आणि दुसऱ्यांच्या जीवावर तर बिलकुल नाही व्हायचे, किंवा आपण स्वतःला विकून काहीच नाही करायचं. आपल्याला आयुष्यात करायचं तर स्वतःच्या टॅलेंटनेच करायचे. आणि जे पण मी इथपर्यंत आलंय सगळं माझ्या टॅलेंटवरती झालंय. जेवढी पण सक्सेस आहे माझ्या टॅलेंटवरती, माझ्यासोबत जे पण लोक आहेत मी त्यांच्यामुळे आज इथपर्यंत आलेले आहे. तुम्ही ॲक्टिंग आणि मॉडेलिंग करता, ह्या व्यतिरिक्त म्हणजे ॲक्टिंग मॉडेलिंग करायच्या आधी तुमचं काही असं बाय प्रोफेशन तुम्ही काय करत होता? नक्कीच आहे. मी स्किन आणि हेअर स्पेशालिस्ट आहे. मी जावेद हबीब सरांसोबत पण सेमिनार वगैरे केलेच आहेत, किंवा मी आपले जे पण रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये चैन सलॉन्स आहे त्याच्यासाठी वर्किंग करत आले आहे. स्किन आणि ब्युटी, ज्या आपण बोलतो की ब्युटिशन्स किंवा आपण ब्युटी अवॉर्ड्समध्येच खूप काही आहे. ब्युटी म्हटलं की एक लेडीची असते ती सुंदरता, असं नाही की सुंदर दिसणंच गरजेचं नाही आहे, तुमचं मन पण तेवढं सुंदर असणं गरजेचं आहे. मी रेग्युलर बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये येते किंवा स्किन आणि हेअरमध्ये काम करताना मलाही खूप आवडतं. कुठेही मी ज्यावेळी सलॉन्समध्ये ज्यावेळी ट्रेनिंगला जाते फर्स्ट इम्प्रेशन मी असते, कारण की ज्यावेळी माझी एंट्री होते त्या ब्युटिशियन्स असू दे, ओनर असू दे किंवा त्यांचा स्टाफ असू दे, फर्स्ट ते माझ्याकडे बघतात आणि त्यांना माझ्याकडनं असं खूप काही शिकायला मिळतं किंवा ते खूप एक्सायटेड असतात की नाही ह्या मॅडम स्वतःच एवढ्या छोट्याला चांगल्या ठेवतात, तर आपल्याला पण ते चांगलं सजेशन देणार आहेत. आणि माझं प्रोफेशन जे पण आहे ते पण खूप छान इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच लोकांना भेटायला मिळतं, आपण बऱ्याच लोकांना खूप काही गोष्टी शिकवतो आणि त्याचाही मला आनंद आहे. माझ्या प्रोफेशनमध्ये मला कामामध्ये पण खूप साऱ्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे. मग तुम्ही असे 2 फील्डवरती काम करता, मग याच्यामध्ये तुमच्या आता ब्युटीचं पण आपण बघतो की इव्हेंट वगैरे होतात, मोठे मोठे शो होतात, मग तुमचे असे काही शो वगैरे झालेले आहेत का? आणि ज्यांनी आता पुरस्कारिता वगैरे काही असे भेटलेले आहे का तुम्हाला? पुरस्कार तर मला बरेच मिळालेले आहे, नारी शक्ती म्हणून वगैरे मिळालेलं आहे, किंवा बऱ्याच इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेंट केलेलं आहे, ते विनर झालेले आहे, जज म्हणून गेलेले आहे, ॲज अ VIP गेस्ट म्हणून गेलेले आहे. बऱ्याच काही अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या की त्याच्यात मला खूप मोठा आनंद मिळालेला आहे. बरं, अजून इथून पुढचे फ्युचर प्लॅन्स काय असतील तुमचे? जसं तुम्ही आता म्हणालात की शॉर्ट फिल्मचे ऑफर वगैरे येतात तुम्हाला, तर मग ते घेणं किंवा नाही घेणं किंवा ब्रँडचे शूट करणं असे काही प्लॅन्स असतील तुमचे? नक्कीच माझं स्वतःचं ड्रीम आहे, कारण ब्रँड शूट किंवा होल्डिंग्स मी स्वतःचे बघते, मला फार आनंद होतो. लाईफमध्ये एकदा तरी वेब सिरीज किंवा सिरियलमध्ये येणं हे माझं ड्रीम आहे आणि ते मी कम्प्लीट करणार. जेव्हा फर्स्ट टाइम असं होर्डिंग लागला होता त्यावेळेला कसं वाटलं होतं, म्हणजे स्वतःचं होर्डिंग बघून? कारण आपण इतरांचे बघतो पण आपण स्वतः त्या जागेवरती जेव्हा स्वतःला बघतो तर तो एक्सपिरियन्स कसा होता? तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान होता. मी रेग्युलर लोक इन्स्टाला दुसऱ्यांना पाहत असतात, पण मी अशी पर्सन आहे की मी रेग्युलर स्वतःला पाहते माझं कुठे चुकतंय, मी खरंच एवढे एक्सपर्ट आहे का, मी करू शकते का, आणि खरंच आपल्यामध्ये एवढं टॅलेंट आहे का. म्हणजे स्वतःला बघूनच मला 100 प्रश्न येतात आणि दुसऱ्यांना बघण्यापेक्षा मला स्वतःमध्येच बघायला आवडतं, कारण मी स्वतःवरती जास्त प्रेम करते. जी व्यक्ती स्वतःवरती प्रेम करते ती इतरांवरती पण तेवढंच करू शकते. नक्कीच, आपण म्हणतो ना की स्वतःला तुम्ही स्वतःचं स्वतःला जेवढं ओळखा तेवढं तुम्ही दुसऱ्याला ओळखू शकता. पहिलं स्वतःला ओळखा, नंतर तुम्ही बाकी जगाला ओळखा. नक्कीच, सेल्फ लवर दर्शनाला भेटून आम्हाला खूप छान वाटलं. आमचे सडेतोड उत्तरं आणि तुमचं जे स्टंट राहणं आहे ते खरंच खूप आवडलं आम्हाला ऐकायला. जसं तुम्ही कोकणातून आहात बरोबर, तर कोकणासाठी काही इव्हेंट वगैरे तुमचे काही प्लॅन्स आहेत का, फ्युचर प्लॅन्स? नक्कीच, कारण मी प्रॉपर कोकणातली आणि मला अभिमान आहे की जे पण जसे की माधुरी दीक्षित आपल्या कोकणातलीच आहे, महेश मांजरेकर पण आपल्या कोकणातलेच आहेत, जे पण म्हणतात ना दिग्गज कलाकार आहेत आपल्या कोकणातनं आहेत. प्रत्येकाला मॉडेल बनायला आवडत असते, पण कोणाच्या घरातनं परमिशन नसते किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात, किंवा मी जसं म्हटलं कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो, त्याच्यामुळे लोक म्हणतात की ही गोष्ट करायची नाही आहे. पण भविष्यात माझं हेच प्लॅन असतील, लोक फीज घेऊन जे शोज करतात मला देवणे एवढं मोठं बनवलं पाहिजे की मी विदाऊट फीज घेता माझ्या कोकणातल्या लोकांना पुढे घेऊन कसं येईल. आणि जेवढे पण कोकणातले लोक जसं की TV सिरियलला आपण बघतो त्याचा मला खूप अभिमान आहे, कारण खरंच कोकण हे खूप छान आहे, सुंदर आहे, पण तिथनं आलेली जे लोक एवढं स्ट्रगल करतात आणि इथपर्यंत आहेत ते त्यांच्या टॅलेंटवरतीच आहेत. जसं
जसं आता आपण माहिती आहे की आपण मिडल क्लास असल्यामुळे शक्यतो मेंटॅलिटी हेच असते की मॉडेलिंग म्हणजे क्षेत्र नकोच Right. किंवा ऍक्टिंगचं पण नको, कारण का तर कॉस्ट्युम वगैरे तसे त्या पद्धतीचे असतात. तर स्वतःला expose करावं लागतं. हां, असं आहे का की तुम्ही बोल्ड झाला तरच मग तुम्ही मॉडेलिंगमध्ये टिकू येस, शकता? नक्कीच. हा एक्सपिरियन्स पण मला आहे. ॲक्च्युली मी बरेच ब्रँड शूट्स करते. ज्यावेळी मी ब्रँड शूट्स करते, फोटोग्राफर कुठलाही असू दे, ज्यावेळी माझ्यासमोर असतात, पहिलं माझ्याकडे पाहिलं जातं. कारण आणि मला बरेच जण म्हणतात की मॅम तुम्ही सगळ्याच कॉस्ट्यूममध्ये खूप छान दिसता, पण जेव्हा तुम्ही बोल्ड लुक देणार त्यावेळी तुमची पब्लिसिटी वाढणार. म्हणजे जेवढं तुम्ही स्वतःला एक्सपोज करा तेवढी तुमची पब्लिसिटी वाढणार आहे. पण बाईची, स्त्रीची सुंदरता ही साडीमध्ये पण तेवढीच सुंदर दिसते. जर का मला बोल्ड लुक शूट करायचे असेल तर मी 10 वर्षापूर्वीच केले असते आणि खरंच आज मी एक सक्सेस ॲक्टर असते. पण मला त्या गोष्टी करायच्याच नाहीत किंवा मी पुढे पण नाही करू शकत. हां, आणि शेवटी जो तो ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो किंवा प्रत्येकाच्या एक फॅमिलीमधनं परमिशन असते नसते. मी पण एक मॅरिड लेडीज आहे आणि मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. जरी आपल्याला आपल्या हस्बंडने किंवा फॅमिलीने किंवा फ्रेंड्स लोकांनी किती परमिशन दिली तरी आपण एक स्वतःला सांभाळूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तो फ्रीडम जपत सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्स करायच्या. आपल्याकडनं खूप लोक आदर्श घेत असतात. नक्कीच. आणि मला असं विचारायचं, जसं तुम्ही म्हणालात की मॅरिड आहात, तर मग घरातून तुम्हाला ह्या गोष्टींसाठी किती सपोर्ट असतो ॲज अ हजबंड किंवा बाकी घरचे जे लोक आहेत, म्हणजे माहेरकडून असेल किंवा सासरकडून किंवा कोणी असं अपोज केलं का तुम्हाला की नाही आपल्याला ह्या फील्डमध्ये काम नाही करायचं? असं तर नक्कीच नाहीये. माझे मिस्टर पण खूप सपोर्टिव्ह आहेत. कारण माझ्या पूर्ण फॅमिलीला माहिती आहे, माहेर म्हणा, सासर म्हणा, फ्रेंड्स म्हणा, की दर्शना जी पण गोष्ट करेल चुकीची कधीच करणार नाही आणि जे पण करेल ते योग्य करेल आणि त्याच्यामध्ये ती 100% सक्सेस राहील. कारण माझ्या लाईफमध्ये मी जेवढ्या पण गोष्टी केल्या मी सक्सेस मला मिळतच राहील आहे. कारण मी कधी माघार घेतच नाही. जर माघार घ्यायची असेल तर मी ह्या लेवलला आलेच नसते. मला असं विचारायचं आहे की आता जसं तू मोठ्या मोठ्या ब्रँडसोबत काम केलेलं आहे, मोठे मोठे इव्हेंट केलेले आहेत, तर कधी असं झालंय का की घरी जायला लेट झालंय किंवा मग खूप सारे भांडे आहेत किंवा घरातलं दुसरं काहीतरी काम आहे आणि मग जाऊन करायचं आणि मग असं कधी फील आलंय का अरे आता मी इथं ह्या स्टेजवर होते आणि घरी आल्यावर एकदम लाईक असं कधी झालंय का? नाही, असं माझ्या बाबतीत कधीच होत नाहीये आणि मला सांगायला पण आनंद होतोय की मला घरातली मी कामं कोणतीच करत नाहीये. माझ्या घरात प्रत्येक कामासाठी मी एक मेड लावलेली आहे. त्याचं रिझन असं नाही की माझ्याकडे खूप सारे पैसे आहेत. माझ्यामुळे जर कोणाची फॅमिली चालत असेल 3 आणि 4 हजाराने तर त्यात मला आनंद आहे. वा, खूपच छान विचार. म्हणजे हा विचार मांडण्यासारखा आहे की आपण मेड आपली कामं करण्यासाठी नाही तर कोणाचं घर चालवण्यासाठी आपण ठेवू शकतो. मला ते नक्कीच आवडेल. वा, छान, मस्त. आणि अजून जर तुम्हाला बाकी मुलींना इन्स्पायर करायचं असेल तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्यासाठी? मला एकच संदेश द्यायचा आहे. बऱ्याच मॉडेलिंग क्षेत्रामध्ये मी जाते ॲज अ जज म्हणून किंवा गेस्ट म्हणून. मी बऱ्याच मुली बघितलेल्या आहेत की त्या छोट्याशा गोष्टीसाठी स्वतःला कॉम्प्रोमाइज करतात. पण कॉम्प्रोमाइज हे केलंच नाही पाहिजे. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्ही चांगल्या मार्गाने सक्सेस मिळवू शकता. तुम्हाला असं कोणत्याही गोष्टीमध्ये कोणाची गरज नाही पडली पाहिजे. आपण म्हणतो सेल्फ डिपेंडेंट. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुम्ही बिंदास पुढे जाऊ शकता. कॉन्फिडन्स लेवल आहे, देवाने आपल्याला एवढं छान बनवलंय, तुम्ही स्वतःच्या चांगल्या विचाराने पुढे जाऊ शकता. तुमचे विचार चांगले पाहिजे. सुंदरता आज एक आफ्टर 30 नंतर तुमची सुंदरता पण कमी होते, पण तुमचे जे चांगले विचार शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहेत आणि त्याचीच रिस्पेक्ट केली जाते, सुंदरतेची नाही केली जाते. नक्की. आता रिसेंटली बऱ्याच घटना आपल्या कानावर येतात जे रेप केस आहेत. तर काही आपण कमेंट जेव्हा वाचतो तर काही कमेंट अशा असतात की मॉडेल्स लोक काम करतात किंवा मग ते असे कपडे घालतात त्याच्यामुळे मग हे प्रकरण वाढतात, असं काही बरेचदा आपल्या कानावर ऐकायला येतं. तर त्या लोकांची मेंटॅलिटी म्हणजे जे आहे त्या ह्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? माझे पण एक्सपिरियन्स जेव्हा आपण रेग्युलर, मी स्वतः पण शॉर्ट्स कपडे घालून पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी फिरते, लोक रेप कनेक्शन नजरेनेच रेप जास्त करतात. कारण स्त्री कुठेही स्वतःला सेफ समजत नाही. आज मी बोलायला खूप म्हणजे बोलते, खूप कॉन्फिडन्सने बोलते, पण जेव्हा मी एकटी कधीही रस्त्यावरून चालत असते घाबरते असं बोलू शकत नाहीये. पण मी पुरुष ही जात अशी आहे, मग ते कोणी असू दे. आपल्याकडे ज्या नजरेने बघतात ना, आपल्याला स्वतःची स्त्री असल्याचं कुठेतरी एक दुःख असते की आपण सेफ का नाही आहोत या जगामध्ये. मी पण बऱ्याच वेळा वनपीसमध्ये फिरते, साडीमध्ये फिरते, 10 लोक माझ्याकडे बघतात. मला असं वाटतं की 10 लोकांमध्ये 2 लोक नक्कीच खूप त्यांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप घाणेरडा असतो आणि त्यावेळी स्वतःच्या मनात खूप सारे प्रश्न आपल्याला त्रास देतात. आणि ज्यावेळी रेपचे केस आठवतात त्यावेळी लिटरली माझ्या डोळ्यात पाणी येतं की ह्या मुलींसोबत पण असंच काहीतरी घडत असेल. तर मला एकच सांगायचं की मुलींनी स्वतः पण तेवढं स्ट्रॉंग बनलं पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी. आणि जर का तुमच्याबरोबर खरंच काही वाईट घडतंय तर स्वतःसाठी स्टँड पण घेऊन तुम्ही आज जाण्याची पण तयारी ठेवली पाहिजे.
नक्कीच दर्शनाचं असं म्हणणं आहे की आपल्या सोबत जर काही चुकीचं किंवा वाईट होत असेल तर त्या गोष्टींसाठी आवाज उठवता आला आवाज पाहिजे. उठवता आला पाहिजे. इज्जतीला न घाबरता आपण स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे, कारण आपल्याला दुनिया बघायला येणार नाही. स्वतःची सुरक्षा आपल्याला करता आली पाहिजे. एवढं लेडीजने नक्की स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. त्यावेळेला फक्त स्वतःचा आणि आपल्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे. लोकांना घाबरून रेप झाले म्हणून सुसाईड करणं हे सोल्युशन नाहीये. ज्याने पण तुम्हाला त्रास दिलाय त्याला त्रास झालाच पाहिजे. जे तुम्हाला पुरस्कार वगैरे भेटलेत, मग जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा पुरस्कार वगैरे जेव्हा तुमच्या हातात असतात, की जसं आपण मगाशी पण बोललोत की लहानशी दर्शना जिला मॉडेल व्हायचं होतं ती मोठी मॉडेल होऊन आली, आणि मग घरच्यांचं काय रिॲक्शन असतं? माझे 4 भाऊ आहेत किंवा माझी आई आहे, माझे वडील, माझ्या सगळ्या फॅमिलीला खूप आनंद होतो मला चांगल्या लेवलला बघून. आणि त्यांचं पण म्हणणं एकच आहे, मी एकच सांगेन, लोक खूप सारं शिकतात पुस्तकांमधून. मला पुस्तकी किडा होण्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हतं. माझी एकच इच्छा होती, आपण जन्माला आलो ना, आपण मेल्यानंतर आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे, आपण मागे काहीतरी नाव सोडून गेलं पाहिजे. पुस्तकी डॉक्टरला वगैरे आपण बरेच म्हणतो डॉक्टर्स वगैरे, पण ॲक्टर्स झालं, मॉडेल झालं, वाईट गोष्ट नाही करणं, पण आपण लोकांच्या नजरेत आपण प्रत्येक वेळी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि अशी काही चांगली कामं करा, मेल्यानंतरही लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. आणि हे माझं ड्रीम आहे की मी गेल्यानंतर पण लोकांनी म्हटलं पाहिजे खरंच दर्शना पाटील होऊन गेली म्हणून. म्हणजे काहीतरी चांगलं करा जेणे तुमचा ठसा उमटला पाहिजे, तुमचं नाव कधी संपलं नाही पाहिजे. खूप छान दर्शना, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, आणि तुझे मन मोकळे जे खरंच विचार आहेत ते विचारांशी संवाद करताना आम्हाला तेवढाच आनंद झालेला आहे. दर्शना, खूप छान विचार आहेत तुझे, आणि ह्या विचारांमुळेच तू आज इथपर्यंत पोहोचलेली आहेस. आणि तुझ्यासारख्या स्टंट मुली किंवा तुझ्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो प्रत्येकामध्ये असणं खूपच गरजेचं आहे. दर्शना, तू इथं तुझा वेळ काढून आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुला भेटून. मन मोकळे आपण जे आपण आज गप्पा मारला, मला खूप आनंद होतोय की मला स्वतःला पण एक म्हणतात ना की टाइम मिळाला तुमच्यासोबत संवाद साधण्याचा. आणि हा टाइम खूप कमी लोकांना मिळतो, किंवा प्रत्येकाचं नशीब असतं असं पण नाहीये की खूप काही बोलायचं असतं पण तो एक टाइमच येत नाही बोलायचा. थँक्यू, धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे मनमोकळा संवाद या टीमकडून मी शुभेच्छा देईल की मोठ्या पडद्यावर लवकरच तू झळकावीस. नक्कीच, थँक्यू, आभारी आहे. मला पण इथे खूप छान वाटलं आणि तुमच्यावर संवाद पण साधला मनमोकळेपणाने. आणि माझा हा संदेश प्रत्येकापर्यंत काय होईना पण पोहोचला पाहिजे. 100% पण 10% जरी लोकांनी घेतला तरी खूप छान होईल त्यांच्यासाठी पण.